नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत। आजचा आपला पाठ असणार आहे 197 या पाठमध्ये आपण 1 ते 3 डिसेंबर या दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। प्रश्न सर्व IMP असणार आहेत। तसेच बघा, हे पोलीस भरतीमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे। अतिशय महत्त्वाचे टॉपिक आपण इथे कव्हर केलेले आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे पाहावयास मिळतील। प्रश्न पहिलाच आहे बघा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे, 100% विचारण्याची शक्यता आहे। आता प्रश्न काय आहे तर जय शहा हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत। आता याचं उत्तर सांगण्या अगोदर ICCचा फुल फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ज्याचा मराठीत अर्थ होतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद। तर या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष आता जय शहा बनलेत। कोण? जय शहा बनलेत। आता इथे प्रश्न काय आहे तर हे कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत जे ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत। तर ते बघा, पर्याय ड 5वे। तर ICCचे अध्यक्ष जय शहा बनले असून ICCचे अध्यक्ष बनणारे ते 5वे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत। आता आतापर्यंत कोण कोण आहेत ज्यांनी ICCचे अध्यक्षपद भूषवलेले आहे, फक्त भारतीय व्यक्तीचा आपण विचार करणार आहोत। तर असे 4 व्यक्ती आहेत जय शहा यांच्या अगोदर। आता त्यांची नावे आपण इथे पाहूया। तर N श्रीनिवासन, शरद पवार, शशांक मनोहर, जगमोहन दालमिया असे जे काही 4 व्यक्ती आहेत बघा, ज्यांनी ICCचे अध्यक्षपद आतापर्यंत भूषवलेले आहे। आणि यांच्यानंतर आता जय शहा यांची बघा अध्यक्षपदी निवड झालेली असून 1 डिसेंबर पासून त्यांनी ICCच्या अध्यक्षपदाचा कारभार हा सांभाळायला सुरुवात केलेली आहे। आता इथे प्रश्न 2-3 प्रश्न बनणार आहेत। एक तर ICCचे मुख्यालय विचारतील, त्याची स्थापना विचारतील, किंवा अध्यक्ष, नाहीतर मग पहिले भारतीय व्यक्ती विचारतील। आता हे 4 प्रश्न इथे आपण कव्हर करून घेऊया। तर ICCची स्थापना झाली होती 1909 साली, ज्याचे मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी। आता सध्याचे अध्यक्ष विचारले तर 5वे आहेत जय शहा, यांच्या अगोदर होते ग्रेग बार्कले, न्यूझीलंडचे होते बघा ग्रेग बार्कले। हे निवृत्त झाल्यानंतर जय शहा यांचे अध्यक्ष बनलेले आहेत। त्यानंतर सर्वात तरुण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण? तर जय शहा हे ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ICCचे पहिले भारतीय व्यक्ती कोण जे अध्यक्ष होते बघा? तर पहिले भारतीय व्यक्ती आहेत N श्रीनिवासन, जे ICCचे अध्यक्ष होते। त्यानंतर शशांक मनोहर, जगमोहन दालमिया, शरद पवार अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी याचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे। जर यांनी कोणकोणते पद भूषवलेले आहे जय शहा यांनी जर प्रश्न विचारला तर त्यामध्ये बघा, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत बघा जय शहा। त्यानंतर BCCIचे सचिव देखील होते जय शहा। पुढचा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे। तर योग्य उत्तर आहे पर्याय क, रामेश्वरम। तर रामेश्वरम हे तमिळनाडूतील शहर आहे बघा, आणि याच ठिकाणी भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हा कार्यान्वित बघा करण्यात आलेला आहे। जर प्रश्न विचारला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा कोणत्या नदीवर किंवा कोणता? तर बघा चिनाब ब्रिज। चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे, जो बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा तयार करण्यात आलेला आहे, ज्याला नाव आहे बघा चिनाब ब्रिज। पहिला अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या ठिकाणी? तर कोलकाता या ठिकाणी बघा सुरू झालेली आहे पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो। पुढचा तिसरा प्रश्न आहे, हरिमाऊ शक्ती 2024 हा जो काही युद्ध सराव आहे तो कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जात आहे? तर हरिमाऊ शक्ती 2024 हा पर्याय अ, भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान होणारा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे बघा। कोणत्या 2 देशांदरम्यान? तर भारत आणि मलेशिया। हा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जात आहे? तर मलेशियाची राजधानी आहे बघा क्वालालंपूर।
क्वालालंपूर या ठिकाणी याचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान हरिमाऊ शक्ती 2024 हा युद्ध सराव आयोजित केला जात आहे. जर आपण पर्याय क पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलिया, तर या दोन देशांदरम्यान ऑस्ट्रा हिंद हा युद्ध सराव पार पडलेला आहे. कुठला तर ऑस्ट्रा हिंद. त्यानंतर भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान अग्नि वॉरियर हा युद्ध सराव सुरू असून भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान वज्रप्रहार हा युद्ध सराव बघा पार पडलेला आहे. पहिला अयुत्थाय्य युद्ध सराव हा भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान बघा पार पडला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे जागतिक एड्स दिन 2024 ची थीम काय आहे. आता याचं उत्तर सांगण्याचा हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे. बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये बघा असे दिनविशेषचे प्रश्न हे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यासाठी महत्त्वाचे दिनविशेष हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच संबंधी हा एक प्रश्न आहे बघा, जागतिक एड्स दिन. आता जागतिक एड्स दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर याचं उत्तर सर्वांना माहिती असेलच. तर 1 डिसेंबर या दिवशी बघा जागतिक एड्स दिन हा साजरा करण्यात येतो. आणि या 2024च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय होती, तर योग्य उत्तर पर्याय ड, टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट. ही जी काही थीम आहे बघा ती या वर्षीची थीम होती जागतिक एड्स दिनानिमित्तची. 1 डिसेंबरला साजरा केला जातो. पुढचा पाचवा प्रश्न आहे नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले, ज्याचं योग्य उत्तर पर्याय सर्वांचे लाडके अशोक सराफ. तर यांना नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे. आता यांना बघा मागच्या काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी बघा 2 महत्त्वाचे पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. आता ते कोणते, तर एक आहे महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार बघा महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण 2023चा हा कोणास प्रदान करण्यात आला होता, तर अशोक सराफ यांनाच प्रदान करण्यात आला होता. तसेच बघा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार हा देखील अशोक सराफ यांनाच बघा प्रदान करण्यात आलेला आहे. इथे 2 नावे देखील महत्त्वाचे आहेत, अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे. तर नागराज मंजुळे यांना बघा 4 दिवसांपूर्वी महात्मा फुले समता पुरस्कार हा पुरस्कार नागराज मंजुळे यांना बघा प्रदान करण्यात आला असून अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार 2024 लता मंगेशकर पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर अमिताभ बच्चन यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. 2022 साली बघा या पुरस्काराची सुरुवात झाली होती. पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आला होता. आता इथे कन्फ्युजनवाला एक प्रश्न आहे, तो देखील इथे आपण कव्हर करून घेऊया. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्कार दोन्ही पुरस्कार हे वेगवेगळे आहेत बघा. तर लता मंगेशकर पुरस्कार हा 2024चा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला असून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 हा अनुराधा पौडवाल यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. अनुराधा पौडवाल 2023चा सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला होता. पुढचा 6वा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील घरचोला साडी या साडीला बघा जीआय टॅग प्राप्त झालेला आहे, तर पर्याय क गुजरात. तर गुजरात राज्यातील घरचोला साडीला जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. आता प्रश्न आहे गुजरात संबंधी. तर गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल. आचार्य देवव्रत हे राज्यपाल असून गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय अ मध्य प्रदेश. तर माधव नॅशनल पार्क हा मध्य प्रदेश राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. सध्या भारतात व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे, तर 56 आहे बघा. 56वे व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यात, तर छत्तीसगड राज्यातील आहे बघा 56वे. पुढचा 8वा प्रश्न आहे अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे, तर योग्य उत्तर पर्याय क काश पटेल. कमला हॅरिस देखील भारतीय वंशाच्या असून या बघा
हरलेले आहेत बघा निवडणुकीमध्ये. जी काही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली तर त्यामध्ये कमला हॅरिस यांचा पराभव करत 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले. आणि त्यांच्यानंतर बनल्यानंतर बघा यांनी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI संचालकपदी काश पटेल यांची निवड केलेली आहे. पुढचा 9वा प्रश्न आहे, फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मिळालेला आहे किंवा प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय ब दिलजीत दोसांझ यांना बघा फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला असून जर आपण अभिनेत्रीचा पुरस्कार पाहिलं तर अभिनेत्रीचा पुरस्कार हा करीना कपूर यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. जर या फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये वेब सिरीज पाहिली सर्वोत्कृष्ट वेब सिरीज तर त्याचं नाव आहे द रेल्वेमॅन ही जी काही वेब सिरीज आहे तर ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरलेली आहे या OTT अवॉर्ड 2024 मध्ये. अभिनेता आहेत दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री करीना कपूर. पुढचा 10वा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? तर पर्याय अ उत्तराखंड या राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या होणार आहेत. आता इथे तुम्हाला एक प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2024 या कोणत्या राज्यात पार पडल्या? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न उत्तराखंडशी संबंधित असून तर उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी, राजधानी आहे डेहराडून आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. पुढचा 11वा प्रश्न आहे, 16व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलनाचे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे? तर पर्याय क सौदी अरेबिया. तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा 16व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलनाचे आयोजन हे बघा करण्यात येत आहे. सौदी अरेबियाची राजधानी काय आहे? तर रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे? तर पर्याय ड लक्ष्य सेन यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, हॉर्निबल उत्सव 2024 हा कोणत्या राज्यात सुरू झाला? तर पर्याय अ नागालँड. तर नागालँड या राज्यामध्ये हॉर्निबल उत्सव 2024 हा सुरू झालेला आहे. आता नागालँडशी संबंधित प्रश्न आहे. तर नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नेफिओ रिओ हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. नागालँडचे राजधानी आहे कोहिमा आणि राज्यपाल आहेत ला गणेशन. 14वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय ड महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. त्यावेळी कृषी मंत्री हे धनंजय मुंडे होते बघा, धनंजय मुंडे. सध्या महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. पुढचा 15वा प्रश्न आहे, देशातील किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? तर पर्याय ड 24.2. तर देशातील 24.2% सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे बघा. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 54% शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे होणाऱ्या
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो बघा. एकतर स्वागताध्यक्ष विचारले जाऊ शकतात किंवा अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. तर अध्यक्ष कोण आहे? तर बघा तारा भवालकर. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी होणार असून त्याचे अध्यक्ष आहेत तारा भवालकर. परंतु ते प्रश्न काय विचारला आहे? तर स्वागताध्यक्ष. आता स्वागताध्यक्ष कोण आहे? तर बघा पर्याय क शरद पवार. तर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली असून अध्यक्ष हे तारा भवालकर हे असणार आहेत. आता किती आहे? तर 98. कोणत्या ठिकाणी होणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. जर आपण 95, 96 आणि 97 पाहिले तर 95 पार पडले होते उदगीर या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष होते भरत सासने. 96 पार पडले होते वर्धा या ठिकाणी, नरेंद्र छप्पलगावर त्याचे अध्यक्ष होते. आणि 97 पार पडले होते अमळनेर या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे, ज्यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे. पहिले पार पडले होते पुणे या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. पुढचा 17वा प्रश्न आहे, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2024 चे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे? तर योग्य उत्तर पर्याय क UAE. जर महिलांचा T20 वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर तो देखील UAE याच ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बांगलादेशमध्ये होणार होता, परंतु जे काही त्यावेळेस चर्चा झालेली होती बघा वादाची, तर त्यासाठी ICCने UAE या देशामध्ये महिलांचा T20 विश्वचषक हा आयोजित केला होता. त्यानंतर आता अंडर 19 क्रिकेट आशिया कप देखील UAE याच ठिकाणी होणार आहे. पाकिस्तानमध्ये बघा चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. 2025 ची जी काही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे तर ती पाकिस्तानमध्ये होणार आहे. 18वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव 2024 चे आयोजन हे करण्यात आलेले आहे? तर पर्याय ब मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये महाबोधी महोत्सव 2024 चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. भरपूर आपण बघा मध्य प्रदेश बाबत माहिती घेतली आहे. तर मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. मंगूभाई पटेल हे राज्यपाल आहेत आणि राजधानी आहे भोपाळ. 19वा प्रश्न आहे, कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे? तर आपल्या भारताची बघा पर्याय ब. आपल्या भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. आता कोणत्या वर्षासाठी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर 2025-26 साठी बघा भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. प्रश्न महत्वाचा आहे. 20वा प्रश्न आहे, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? मगाशी आपण पाहिलं पुरुष एकेरी, आता आहे महिला एकेरी. तर पुरुष एकेरीचे लक्ष्य सेन यांनी पटकावले असून पर्याय क PV सिंधू यांनी महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. PV सिंधूवर एक प्रश्न महत्वाचा आहे बघा, जे काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली बघा पॅरिसमध्ये, तर त्यावेळी उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर PV सिंधू हे ह्या भारताच्या ध्वजवाहक होत्या. आता त्याच होत्या का? तर त्यांच्यासोबत शरद कमल अचंता हे देखील भारताचे ध्वजवाहक होते उद्घाटनावेळी. आता समारोपवेळी कोण होते? समारोपवेळी तर समारोपवेळी मनू भाकर आणि PR श्रीजेश हे पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते. आता पॅरिस ऑलिम्पिक बाबत आपण सांगितलं. आता पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. 21वा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक 83 अब्ज डॉलरचा सोन्याचा साठा कोणत्या देशात सापडला? तर पर्याय ड चीन. तर चीन या देशामध्ये बघा जगातील सर्वाधिक 83 अब्ज डॉलरचा सोन्याचा साठा हा नुकताच सापडलेला आहे. आता चीनची राजधानी आहे बीजिंग, ही चीनची राजधानी आहे. 22वा प्रश्न आहे,
कोणत्या राज्य सरकारने मिशन अरुण हिमवीर सुरू केलेले आहे? तर पर्याय अ अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने मिशन अरुण हिमवीर सुरू केलेले आहे. अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आहेत कैवल्या त्रिविक्रम परनायक आणि राजधानी आहे इटानगर. पुढचा 23वा प्रश्न आहे, एनगोजी ओकोन्जो इविला यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय ब WTO जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असा इंग्लिश फुल फॉर्म आहे. तर WTOच्या डायरेक्टर जनरल पदी एनकोजी ओकोन्जो इविला यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता इथे प्रश्न का विचारला जाऊ शकतो? तर WTOची एकतर स्थापना विचारली जाते किंवा त्याचे मुख्यालय विचारले जाते. शक्यतो डायरेक्टर जनरल किंवा अध्यक्ष वगैरे विचारले जात नाहीत. तरी पुन्हा एकदा सांगतो, एनकोजी ओकोन्जो इविला हे डायरेक्टर जनरल बनलेले आहेत. आता स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1995 साली याची स्थापना झाली होती WTOची, ज्याचे मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. WHO मुख्यालय देखील स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे बघा, जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. दोघांपैकी प्रश्न एखादा तरी विचारला जाऊ शकतो. पुढचा 24वा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर हा केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर पर्याय ड विंडफॉल कर हा जो काही कर आहे बघा, तर तो केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. आता हा कर कशा संबंधित आहे? तर बघा पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील तो कर आहे आणि तो आता रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 चालू घडामोडीचे प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये बघा विचारले जाऊ शकतात ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.